सामना स्टार्ट. मॅच ऑन. पहिला बॉल यॉर्कर लाईनचा होता. अचूक टप्प्यावरचा चेंडू शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय तोपर्यंत सिंगल धाव ती कंप्लीट केली गेली आहे. पहिल्या बॉलला सिंगल धाव आले. स्ट्राईक रोटेट. सेकंड गेमला आता बॅटर असेल अनिल. सकाळच्या सत्रामध्ये देखील या दोन संघांचा सामना आला होता. त्यामध्ये जोगेश्वरी पॅन्थर्स क्रिकेट संघाने विजय प्राप्त केला होता. परंतु या मॅच मध्ये पाहूया, ही मॅच वेगळी आहे. या मॅच मध्ये जिंकायचं आहे दोन्ही संघांना. करूया मोरूची लढत आहे. आखून टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चांगला फटका क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू थेट निघालाय सीमारेषेच्या दिशेने. या सीमारेषा देखील ओलांडतोय म्हणजे 4 धावांसाठी चौकार. बॅटर अनिल यांच्या बॅटमध्ये आलाय या मॅच मधील पहिला चौकार. चार धावांचा फटका, खूप चांगला फटका आपण पाहिला. सुरुवात तर दमदार केली आहे या मॅच मध्ये. या शेवट कसा असेल. मॅच खूप महत्वाची आहे. या मॅच मध्ये जिंकायचं आहे दोन्ही टीम्सला. करूया मोरूची लढत आहे. डॉमिनेट करावं लागेल. जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही बॅटरला. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील धावा वाचवायला लागतील. धावांपासून रोखावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. कारण या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच पुढील फेरीत प्रवेश करेल, आपलं अस्तित्व टिकून ठेवेल. परंतु जो संघ पराभूत होईल तो संघ नक्कीच या स्पर्धेला टाटा गुड बाय करेल. या कोणता तो संघ असेल तो पुढे जाईल. फटका आलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करायचं डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक लांबवर येतोय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक जाईल. चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव. तरी लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक गेला होता. लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय 30 आजकालच्या बाहेर ठेवला गेलाय. वेस ओव्हर पिच. त्यावर मोठा फटका आलाय. समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तसेच सुनील पवार, जोगेश्वरीचे रोनाल्डो इथे ते स्पर्धा पाहण्यासाठी आले. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे. षटकार. 6 धावांचा फटका आपण पाहतोय. जितू यांच्या बॅट मधून एक खूप चांगला फटका. जोगेश्वरी नगरीमध्ये क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच या ग्राउंडवर ते खेळाडू प्रॅक्टिस करतायत. तेच खेळाडू या स्पर्धेमध्ये ते खेळतात. याही वेळेस चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. कॅच घेतली गेली नाहीये. चेंडू जातोय थेट सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. चांगला फटका आपण पाहतोय बॅटर जितेंद्र यांच्या बॅटमधून म्हणजे जितू हा फलंदाज आपण पाहतोय. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आपल्या टीमला मिळून दिली आहे या खेळाडूने. धावसंख्या 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये होते. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 या धावसंख्येवर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार जितू यांच्या बॅटमधून. अनिल यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. म्हणजे दोन्ही बॅटरने चांगली सुरुवात या मॅच मध्ये मिळून दिली आपल्या टीमला. चांगली सुरुवात, कारण माहिती आहे दोन्ही बॅटरला या मॅच मध्ये जिंकायचं आहे. तो विश्वास ठेवलाय संघ मालकांनी, संघ कर्णधारांनी. तो नक्कीच सार्थकी लावायचा या मॅच मध्ये. यासाठी मात्र निश्चितच दोन्ही बॅटर हेच आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतायत. परंतु दुसऱ्या बाजूने देखील सुधारणा करावी लागेल. दुसऱ्या बाजूने देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. सुनील आपण गोलंदाजी मार्कडे पाहतोय. एक अनुभवी असे खेळाडू आहेत. तेच गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल त्यांच्या माध्यमातून खेळत जाते आणि आज युवा नवोदित खेळाडूंसमवेत ते चांगलं क्रिकेट खेळत आहेत. चांगले गोलंदाज सकाळच्या सत्रात देखील पाहायला मिळाले होते आणि आता देखील त्यांची निवड षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी केले गेले. अगदी शॉर्ट रनअप घेऊन गोलंदाजी मार्कडे सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत अनिल. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत जितेंद्र म्हणजे जितू. जितू या नावाने ओळखले जातात. चांगले क्रिकेट जितू यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण कालच्या दिवसापासून पाहतोय. कालचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी देखील खूप चांगला खेळ अनेक खेळाडूंकडून पाहायला मिळाला. त्यामध्ये रोहित यादव यांच्या 51 धावांची खेळी ही न विसरणारी खेळी, पहिल्या पर्वातील सर्वोत्तम खेळी आतापर्यंत ठरली आहे. यावेळेस पहिला बॉल उडवलाय.
पाठवलंय सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलला 6 धावा. अजित सावंत सरांकडून पारितोषिक येते. सुनील यांच्यासाठी जर का विकेट घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार खूप चांगला फटका आपण पाहतोय बॅटर अनिल यांच्या बॅटमधून. चांगली फटकेबाजी अनिल या मॅच मध्ये करतायत. एक चौकार आलाय पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर एक दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलला इथे षटकार मारला गेलाय. तिचा क्रिकेटचा खेळ असा आहे, कधी आपण षटकार, कधी चौकार, कधी एक धावा, कधी 2 धावा, कधी निर्धाव चेंडू या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. तुम्हा सर्वांचा आवडतीचा खेळ आहे. कट केलाय, कट शॉटचा फटका, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण, खूप चांगलं स्टॉप केलंय चेंडूला, थांबवलाय. जो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे देखील जाऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आला होता. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील खूप मोठी असते या स्पर्धेमध्ये. प्रत्येक स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षक ते महत्वाचे असतात. त्याचा चांगला चेंडू ऑफ पिचच्या बाहेर डिलिव्हर केलं होतं चेंडूला. नक्कीच गोलंदाजाला माहीत होतं, फलंदाजाने शफल केलंय, त्याला फॉलो केलं गेलं. त्यावेळेस पायावर चेंडू लागतोय. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. फक्त एकच धाव. सुनील आतापर्यंत टाकतायत 3 चेंडू, 3 चेंडू मध्ये धावा खर्च करतायत 8. स्कोर कार्डवर आपण धावसंख्या पाहतोय. षटक क्रमांक चालू असताना दुसरं आडव्या बॅटने चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत सेन इथे टिपलाय, आउट. फलंदाज बाद होतोय. बॅटर अनिल यांना माघारी परतावं लागेल. वैयक्तिक 12 धावसंख्येवर बाद होत आहे. चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात आपल्या टीमला मिळून दिली आहे, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी सुनील हे गोलंदाज बाद करतायत अनिल यांना. अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या 26 ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. षटक क्रमांक टाकत असताना दुसरं सुनील, त्यानंतर एक गडी बाद करतात. अनिल यांना बाद करतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. स्ट्रायकिंग एंडला असतील. जोगेश्वरी पॅन्थर्स क्रिकेट संघाचा फलंदाज स्ट्राईक एंडला. वेळेस सुंदर फटका, नजाकत बरा फटका. कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवतील, करतील परतावा. तोपर्यंत एकच धाव. गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल, अगदी एका हाताने चेंडू थांबवलाय. इस्तियार फलंदाजीसाठी दाखल झाले आहेत या मॅच मध्ये. जोगेश्वरी पॅन्थर्स टीम कडून जबाबदारी मोठी असणार आहे. प्रत्येक खेळाडूवर जबाबदारी मोठी आहे, कारण इथून पुढे नक्कीच तुम्हाला महत्वाचे सामने आपण पाहणार आहोत. फटका आलाय मोठा, समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, टिपतोय जाईल विकेटचं बटन. फलंदाज जितू बॅक टू द पॅव्हिलियन. जितू यांना माघारी परतावं लागतं या मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक 2 ही समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 27 धावा. या षटकाचा विचार केला फक्त 9 धावा खर्च केल्या आणि तब्बल 2 गडी बाद केल्या आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सुनील. दोन षटकांमध्ये आपण धावसंख्या पाहतोय 27. सुनील यांची चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये परती केल्या या मॅच मध्ये. फक्त धावा खर्च केल्या गेल्या 9, गडी बाद केले गेले 2. शिवेंद्र नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शिवेंद्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आता पाहायला मिळेल. जोगेश्वरी पॅन्थर्स क्रिकेट टीम कडून इस्माईल युसुफ क्रिकेट क्लब आयोजित इस्माईल युसुफ क्रिकेट लीग सीझन 1 पहिल्या सीझनचा थरार आपण पाहतोय. दिवस दुसरा, अंतिम दिवस. अंतिम दिवसातील महत्वपूर्ण सामना. एकाने जोगेश्वरीची माऊली हा क्रिकेट संघ करतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षण बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय जोगेश्वरी पॅन्थर. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या 27. जोगेश्वरी पॅन्थर्स क्रिकेट संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. पॅन्थर्स मी वारंवार विनंती करतोय, जर या षटकातील पहिला बॉल पडायच्या आत आपला प्लेयर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आला तर अन्यथा आपल्याला कारवाईला सामोरं जावं लागेल. लल्लू यांच्याकडून पारितोषिक येते.
आरजे साठी या षटकामध्ये 1 विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. इस्तकार आणि शिवेंद्र हे दोन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आरजा गोलंदाज सज्ज झालाय. सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी ज्या खेळाडूने केली तो आरजे गोलंदाजी मार्ककडे आपल्याला पाहायला मिळतोय. आरजे राईट आर्म उर्ध्व विकेट गोलंदाजी मार्ककडे सज्ज आलाय. तिसऱ्या षटकासाठी आरजे यांची निवड या मॅच मध्ये केली गेली. स्ट्रायकिंग एंडला असेल इस्तेकार. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय शिवेंद्र. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. मिड ऑनला फटका होता. मिड केले क्षेत्ररक्षकाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेला होता. एकच धाव ते कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय. थोडीशी चूक आणि त्या चुकीला मात्र माफी नाही आहे तुम्हाला. एकेरीचं रूपांतर केलं गेलंय. दुहेरी 2 धावा कंप्लीट. 2 धावाने होतोय स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पोहोचते डबल कव्हर 29 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिल्या बॉलला आल्या 2 धावा. चांगला फटका आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेला होता. जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सॉरी दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. सॉरी माफ करा. 2 धावा 31 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. नक्कीच सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं 33 धावा देखील रिपेअर झाल्यात परंतु 65 धावांचा देखील पाठलाग झालाय. गोलंदाजांचा देखील बोलबाला राहिलाय. फलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली आहे संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. परंतु या मॅच मध्ये पाहूया कोण कोणावर भारी पडते. याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे न्यारी. कारण या क्रिकेटचं आयोजनच तेवढं भारी आहे. साधा बॅटने खूप चांगला फटका खेळलाय. हवाई मार्गाने चेंडू सफर करतोय. चेंडू पोहोचतोय थेट मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. यानंतर जो सामना होणार आहे आलएस 11 बनाम जोगेश्वरी बॉयज. तुझ्या टीमने टॉससाठी टॉस बॉस इथे यायचंय. षटकार इस्तियार यांच्या बॅटमधून षटकार येतोय. आरजे यांच्यावर दबाव क्रिएट केलाय. यावेळेस जमिनीच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अडवेल चेंडू तोपर्यंत सिंगल धाव ते कंप्लीट केले. षटकाराला त्यानंतर सिंगल धाव घेतली गेली. कोणतीही जोखीम इथे पत्करली गेली नाही इस्तियार यांच्याकडून. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. अशाच प्रकारचं क्रिकेट आवश्यक असेल या मॅचमध्ये. आणि मोठे फटके तर येत आहेत परंतु एकेरी दुहेरी धावा देखील तितकंच गरजेचं आहे काढणं. कारण चांगले चेंडू हे नक्कीच सन्मानजनक प्रकारे खेळले गेले तर निश्चित खराब चेंडूंवर मोठे फटके येतील. आणि याच रणनीतीचा वापर मैदानाच्या आतमध्ये होतोय. उडावलाय. मोठा फटका आलाय. बॅटर शिवेंद्र यांच्या बॅटमधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सीमारेखा पार. षटकार. 6 धावांचा टोला. फोर्टी 44 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 44 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचले आहे. जबरदस्त फटका सजवलाय. एक आगळी वेगळी शैली आपण पाहतोय बॅटरची. परंतु शैली कशी असू दे फटके तर सीमारेषेच्या बाहेर जात आहेत बॅटरच्या बॅटमधून. मिस टायमिंग फटका. चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय परंतु नो मॅच लँड मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. कॅच होती हफ्त्यात स्वतः तितकीशी सोपी नव्हती कॅच परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहिला. एक धाव कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांनंतर धावसंख्या तब्बल 15च्या धावगतीने 45 45 या आकड्यावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. आता मात्र चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते परंतु चर्चा अगदी कमी वेळामध्ये करा. महत्त्वाचा मुकाबला आहे माहिती आहे आम्हाला परंतु इथे आपल्याकडे वेळ देखील खूप कमी आहे. यानंतर अनेक सामने बाकी आहेत. यानंतर जो सामना रंगतोय आलिस 11 बनाम जोगेश्वरी बॉयज या दोन टीम मध्ये हा मुकाबला असेल.
गोलंदाजी मार्कडे शैलेश मोरे हा गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक 4 पेश करण्यासाठी. स्ट्रायकिंगला असतील शिवेंद्रजींच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय. चांगला फटका त्यांनी सजवला होता यादीच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ते स्ट्रायकिंग एंडला आहेत. त्यावेळी सफल झाले होते. फलंदाज लेगस्टिकच्या बाहेर डिलिव्हर केलं होतं चेंडूला. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. प्लस एक धाव इथे पळून काढले गेले. असे एकूण 2 धावा इथे प्राप्त होतील या चेंडूवर. एक्स्ट्रा स्वरूपाच्या 2 धावा नक्कीच महागात ठरू शकतात. नेक्स्ट इनिंग मध्ये धावा चेस करत असताना तुगेश्वरीची माऊली या क्रिकेट संघाला. उर्पी चेंडू त्यावर आलाय. मोठा फटका. चेंडू करतोय हवाई मार्गाने प्रवास आणि चेंडूचा प्रवास समाप्त होतोय जाऊन थेट सीमारेखा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. षटकार आलाय फलंदाज इस्तिकार यांच्या बॅटमधून. की सकाळच्या सत्रापासून इस्तिकार यांनी देखील चांगली बॅटिंग केली आणि याही मॅचमध्ये तशाच प्रकारची बॅटिंग ते करतायत. थोडासा भरकटलाय गोलंदाज. अतिशय वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु इथे लेगस्टिकच्या बाहेर या चेंडू. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. 2 वाईड आतापर्यंत या षटकामध्ये गणले गेले. शैलेश मोरे हा गोलंदाज आहे. षटक क्रमांक हाताळत असताना 4था आपण पाहतोय. एक षटकार आलाय. 2 चेंडू वाईड देखील टाकले गेलेत. जोरदार प्रहार केलाय. पाहूया किती धावा मिळते या चेंडूवर. क्षेत्ररक्षकाने अप्रतिम कॅच टिपली आहे परंतु इथे पंचांनी चेंडू घोषित केलाय. नो चेंडू. हेच पेनल्टी असेल. आक्षेपार्ह गोलंदाजी आणि त्याचमुळे पंच इथे नो बॉल घोषित करतायत. दोन रन पळून काढले आहेत. दोन धावा पळून काढल्या आहेत. एक धाव नोच्या स्वरूपात आणि 3 धावांची पेनल्टी. अशा एकूण 6 धावा या बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतील. हीच आधीच धावा जास्त होत्या आणि त्यामध्ये अतिरिक्त धावा इथे बहाल केल्या गेल्या. तर बॅटिंग करणाऱ्या संघाला नक्कीच फायदा होतोय. म्हणजेच 6 धावा. अंकित हा गोलंदाज फ्रेडचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. फलंदाजाला हवा हवासा वाटणारा, गोलंदाजाला नकोसा वाटणारा, गोलंदाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा चेंडू अर्थातच फ्री हिट सज्ज झालाय. अंकित वेगाने चेंडू टाकला. अतिशय फास्ट होता. भन्नाट वेगाने चेंडू विकेट कीपरकडे जातोय परंतु विकेट कीपर कडून देखील चेंडू निसटतोय आणि जसा चेंडू निसटला तशी मात्र एक धाव ही पळून काढली गेली दोन्ही बॅटर कडून. स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला असेल आता मात्र शिवेंद्र. दोन्ही बाजूने नक्कीच मोठे फटके मारले जातात. दोन्ही बाजूने आक्रमण पाहायला मिळते. आक्रमणच करायचं आहे कारण शेवटचं षटक आहे. साडू बॅटने शॉटअम्पल पॉवरफुल ब्युटिफुल हिट. चेंडूला पाठवलंय सीमारेखा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा फटका पाहतोय. खूप चांगलं चित्रीकरण 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. खूप चांगलं कॅमेऱ्यावर आपण कॅमेऱ्यावरून पाहतोय. प्रथमेश आणि त्यांच्या समवेत अनिकेत. प्रथमेश आणि अनिकेत दोन कॅमेरामॅन. फास्ट वेगाने चेंडू टाकला होता. प्रथमतः बॅटरला बीट केलं, त्यानंतर विकेट किपरला देखील बीट केलं आणि मागील क्षेत्ररक्षकांना देखील चेंडू बीट करतोय. पाहूया किती धावा मिळतील. पंचांचा काय इशारा येतोय. 4 रन्स. चौकार. पण पाहतोय शिवेंद्र यांना बॅट पकडण्याची शैली एक वेगळी शैली आहे इतर फलंदाजांपेक्षा परंतु फटकेबाजी तर निश्चित चांगली होते. अप्रतिम फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. शिवेंद्र सज्ज झाले आहेत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. याही वेळेस ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिच चेंडूला उंच मारलाय क्षेत्ररक्षकाने. आता मात्र कोणतीही चूक केली गेली नाहीये. टिपलाय जाईल आणि या मॅच पुरता फलंदाज शिवेंद्र यांचा संपलाय खेळ. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आउट झालाय फलंदाज शिवेंद्र परंतु चांगली खेळी. वैयक्तिक
5 बॉल मध्ये 17 धावांची खेळी साकारली आहे या मॅच मध्ये. शिवेंद्र यांनी आउट झालाय फलंदाज, माघारी परततोय अन्नू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. मोहित, कॅप्टन मोहित कर्णधार सकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या षटकामध्ये एक षटकार मारून आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिला होता. धावसंख्या 71 धावा, 71. 71. काल आपण 87 धावांचा डोंगर देखील पाहिला आणि आज 71 धावांचा डोंगर आतापर्यंत उभा केला गेला आणि अजूनही चेंडू बाकी राहिलाय एक या षटकातील. तोही चेंडू उंच मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक खूप लांबवरून धावत जात आहेत, तर टिपलाय झेल. खूप चांगला झेल जज केला. तितकंसं सोपं नव्हतं हा झेल टिपणं. लांबवरचा प्रवास करत वेगाने आले, चेंडूवर ताबा मिळवला, झेल टिपला. विकेटचं पतन. मोहित बाद होत आहेत, गोल्डन डकचे शिकार होत आहेत या मॅच मध्ये. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 71, 71. 72 धावांचं लक्ष असेल विजयासाठी जोगेश्वरीची माऊली या टीम समोर. सकाळच्या सत्रात नक्कीच 65 धावांचा देखील पाठलाग झाला होता. काल मात्र 61 धावांचा पाठलाग अवघ्या 3 षटकांमध्ये झाला होता. म्हणजेच 72 धावांचा देखील पाठलाग हा निश्चितच होऊ देखील शकतो. या काय घडतंय काय बिघडतंय नेक्स्ट इनिंग मध्ये नक्कीच रंगतदार मुकाबला असेल, कारण जोगेश्वरीची माऊली या क्रिकेट संघामध्ये देखील खूप चांगले बॅटर आहेत. सकाळच्या सत्रात म्हणजे दुपारच्या सत्रात आपण पाहिलं अथर्व यांनी खूप चांगले बॅटिंग केली. हीच 55 धावांचा पाठलाग नो लॉस म्हणजे विदाऊट लॉस या टीमने केला होता. एक विक्रम घडवला होता या टुर्नामेंटमध्ये. परंतु या मॅचमध्ये पाहूया कसं काय घडतंय, कशा प्रकारे धावसंख्या पार केली जाते. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगमध्ये झाल्यात 71 धावा, 72 धावांचं लक्ष आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 72 धावांच्या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय, काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर आपल्या समोर जुळले जातील सर सूरज शिंदे. धन्यवाद प्रसाद. अगदी आपण पाहिलं तर 24 बॉल मध्ये एकूण धावा बनवल्या गेल्या 71 आणि 72 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं. एका बाजूला आम्हाला स्कोरर म्हणून लाभलेले आहेत प्रसाद सर्वेश, या ठिकाणी आम्हाला स्कोरर म्हणून लाभलेले आहेत. आणि अगदी आपण पाहतो दुपारचं महत्वपूर्ण सत्र 72 धावा या ठिकाणी बनल्यात, म्हणजे अजूनपर्यंत सर्वाधिक धावा या ठिकाणी 4 षटकांमध्ये बनल्या गेल्यात. अगदी आपण पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला, 72 धावा बनल्यात. मगाशी 62 बनल्या होत्या तेव्हा चेस झाल्या होत्या, आता 72 बनल्या गेल्यात. त्या चेस होणार का? त्या चेस झाल्या तर आगळा वेगळा आजच्या दिवसातला रेकॉर्ड देखील होईल. आणि अनेक वेळेला आपण म्हणतो ना रेकॉर्ड हे ब्रेक करण्यासाठी असतात. पाहूया तो रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक केला जातो का? सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटकाचा खेळ आपण पाहणार आहोत. अथर्व आणि निलेश जोडी मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते. सलामीर जोडी चला एक्स्ट्रा खेळाडू पण एक्स्ट्रा खेळाडू आपले येऊ द्या आमच्या कॉम्बॉक्स वरेंदर. प्रसाद मोठे याला पण पाहतोय. जर सकाळच्या सत्रापासून या मॅच वरती या क्रीडा स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलं तो खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज स्ट्राईक वरती. आणि सलामीर जोडी अगदी आपण पाहिली ना तर स्ट्राईकला अथर्व आणि निलेश. अथर्वने देखील मगाशी काय कामगिरी केली होती, तोडफोड फटकेबाजी त्यांनी देखील केली होती, परंतु आता देखील त्याला करायची आहे. स्ट्राईकला अथर्व. पाहूया पॉवर प्लेचं षटक. आपण पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फटकेबाजी केली जाते का मैदानाच्या आतमध्ये?
72 धावा चेस करायच्या आहेत. चेस करत असताना पेस येतो का हेही पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल 72 धावा. पहिला बॉल फेस करण्यासाठी अथर्व. पहिला बॉल त्या ठिकाणी उडत असताना बॉल त्या ठिकाणी चाललाय सीमारेषा पार. पहिल्या बॉल वरती जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय 4-4-4 चौकार. पहिल्या बॉल वरती अथर्वच्या बॅट मधून चौकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. सुरुवात दणदणीत केली आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो ना वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट ही चांगला. सुरुवात त्यांनी प्रतिस्पर्धी संघाने चांगली केली आहे. शेवट कोण कोणाचा करणार हे पाहावं लागेल. या मॅच मध्ये या मॅचचं चित्र, या मॅचचं सत्र, या मॅचचं क्रीडा क्षेत्र कसं ठरतंय. पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय. बॅटच्या रडारवरती आलेला बॉल. या ठिकाणी धावा आल्या ते गुण 2 म्हणजे धावा झाल्यात पहिल्या 2 बॉल मध्ये 6 धावा. प्रसाद मोठे यांचं पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात जितक्या जास्त धावा येतील तितक्या फार महत्वाच्या आहेत. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक वॅक होल करण्याचा प्रयत्न आहे चेंडूला. इथून मात्र धावा पुन्हा एकदा येतात 2. पहिल्या 3 बॉल मध्ये एकूण 8 धावा अजूनपर्यंत तरी बनल्यात. अजून 3 बॉलचा खेळ शेष आहे. 3 बॉल मध्ये किती धावा बनतात हे पाहावं लागेल यानंतर. मात्र धावा बनवायच्यात. पहिल्या 3 बॉल मध्ये 8 धावा बनल्यात. पॉवर प्लेचा षटकाचा निराळा खेळ आपण पाहतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. संधी आली आहे, संधी सोडणार नाहीयेत. काहीही गरज नसताना धावत सुटले खेळाडू आणि धावचीच्या स्वरूपात होत आहेत ते बाद. मोठा धक्का आत्ताच्या क्षणाला बसलाय निलेशच्या स्वरूपात. म्हणजे क्रिकेट मधली आत्महत्या आता निलेशची झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. एकही बॉल फेस केला नाही, एकही बॉल खेळला नाहीये. परंतु एकही बॉल न खेळता धावचीच्या स्वरूपात खेळाडू मात्र माघारी परतला हलक्यात. त्याला माहिती आहे या मॅचचं महत्व किती आहे. ही मॅच आपल्यासाठी, आपल्या टीम साठी किती इम्पॉर्टंट आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ आपला 12th मॅन अजून आमच्यापर्यंत आलेला नाहीये. आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. लास्ट अँड फायनल कॉल आपल्यासाठी. पुन्हा एकदा संदीप यांना आपण पाहतोय. हो या वेळेला वन्स अगेन सेकंड विकेट ऑन सेकंड बॉल. इथून मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तू चल मैं आया अशी काहीशी परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी टीम वरती ओढवताना पाहायला मिळतीये. एका मागोमाग 2 मोठे धक्के दिले. पहिल्या 3 बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं तर 3 बॉल मध्ये वर्चस्व राहिलं फलंदाजी करणाऱ्या टीमचं. परंतु तदनंतरचे 3 बॉल प्रसाद मोठे सारखा गोलंदाज आज काय सुंदर गोलंदाजी करतो. अचूक टप्प्यावरती नियंत्रित करणारा मारा आज प्रसाद मोठे याचे या गोलंदाजी ट्रॅक वरतून आपल्याला पाहायला देखील मिळतोय. धारदार बहारदार गोलंदाजी आज त्याच्याकडून वार हल्ले डावपेच चढवले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघासाठी. जोगेश्वरी पॅन्थर्स आणि जोगेश्वरी माऊली या 2 टीम दरम्यान चालू असेल लढत. प्रथम बॅटिंग करत असताना जोगेश्वरी पॅन्थर्स हा संघ 72 धावांचं मोठं असं लक्ष ठेवलंय. माउंट एव्हरेस्ट मोठा असा उभा केलाय आपल्या समोर. तो उभा करत असताना तो सर देखील आपल्याला करायचा आहे. आपला खेळाडू फलंदाज नाव पॅन्थर्स माऊली खेळाडूचं नाव कळवा. पंकज याला आपण पाहतोय. षटक संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात एकूण धावा बनल्यात फक्त आणि फक्त 9.
या 18 बॉलचा खेळ शेष आहे. 72 धावा बनवायच्या, त्या बनतील का होतील का येणाऱ्या 18 बॉल मध्ये मोठे फटके खेळावे लागतील या जोडीला. तू अगदी आपण पाहिलं निलेश देखील हलक्या स्वरूपात बाद झाला. मोठा धक्का त्याच्याही स्वरूपात बसताना येताना पाहायला देखील मिळाला. आणि अगदी आपण पाहिलं नाही या मॅच वरती आपल्याला पकड मजबूत करायची असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला तर गोलंदाजी देखील तशीच करावी लागेल जशी गोलंदाजी प्रसाद मोटेनी केली. आता ती गोलंदाजी करण्यासाठी अजित यादव याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर आपण चालू मॅच दरम्यान आपण विशेष असे सन्मान घेणार आहोत. या स्पर्धेमध्ये जे संघ मालक ज्यांनी या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी दिली त्या संघ मालकांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. या स्पर्धेतला एक विशेष असं सन्मान चिन्ह देऊन मी प्रथम 2 संघ मालकांना विनंती करतो. एलिस 11चे पीटर सर आणि त्याचबरोबर फ्रीडम 11चे कैलास सर या दोन्ही संघ मालकांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा विशेष असा सन्मान करतील. पप्पू साहेबांच्या हस्ते आणि सचिनजी सर यांच्या हस्ते या ठिकाणी त्याचा विशेष सन्मान केला जाईल. जर टीम ओनर या ठिकाणी नसतील तर त्याचे प्रतिनिधी आपण यायचंय. मी विनंती करतो पुन्हा एकदा एलिस 11चे पीटर सर आणि फ्रीडम 11चे कैलास सर जर ते उपस्थित नसतील तर आपण आपले प्रतिनिधी या. कमिटी मेंबर पप्पू सर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र खूपच उंची घेणारा हा बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार. या 4 धावा येतात अखू टप्प्याच्या या बॉलवरती. बॉलचा अंदाज घेतला आणि अंदाज घेतल्या त्या ठिकाणी त्या खेळाडूने म्हटलं ना की माझ्या टप्प्यामध्ये आल्यावरती मी माझा कार्यक्रम बरोबर करणार. त्याने त्याचा कार्यक्रम केलाय गोलंदाजाचा. धावा झाल्या 4च्या मदतीने. स्कोर कार्ड वरती 19 धावा त्या ठिकाणी बनल्यात. षटक नंबर चालू आहे. दुसरं अजित यादव यांचं षटक. पहिला बॉल वरती चौकार आला तर नंतरचा बॉल अगदी आपण पाहिलं तर वाईट +1 म्हणजे 2 धावा एक्स्ट्राच्या आल्यात. म्हणजे अजूनपर्यंत अजित यादव याच्या पहिल्या 2 बॉल मध्ये एकूण धावा या गोलंदाजाने खर्च केल्या 10. येणाऱ्या उर्वरित 4 बॉलचा खेळ शेष आहे. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक रिजन मधून या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव घेतली आहे. एकेर धावेच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती झाल्यात. 72 धावा अजूनपर्यंत तुम्हाला करायच्या आहेत. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या उर्वरित काही बॉल मध्ये जर का मोठे स्ट्रोक आले नाहीत तर आपला संघ कुठे ना कुठेतरी बॅकफुट वरती येऊ शकतो. या वेळेला मात्र पंचांचं बोट आकाशाकडे वळलंय. विकेट नंबर 3 त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतीये. पंकज या ठिकाणी मात्र बाद होत आहेत. या जवळजवळ इतक्या धावा बनल्यात की त्या धावा चेस होतील की नाही प्रश्न कुठे ना कुठेतरी प्रेक्षक वर्गाला देखील पडला असेल. परंतु त्या धावा बनवत असताना किंबहुना अक्षरशः प्रतिस्पर्धी संघ डॉमिनेट करतोय आपल्या गोलंदाजी मधून. त्याचबरोबर पुढील सन्मानासाठी मी विनंती करतो IY युनायटेड चे शरद सर आणि त्याचबरोबर जोगेश्वरी बॉईजचे जयवंत सर
या दोघांना विनंती करतो संघ मालक की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेन. मी दोन्ही संघ मालकांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. संघ मालक उपस्थित नसतील तर त्यांचे प्रतिनिधी, आपल्याला दोघांनाही विनंती असेल. या वेळेला मात्र त्या ठिकाणी नो बॉल आलाय. नो बॉल आलाय आणि नो बॉल नंतर किंबहुना इथून फ्री हिटचा बॉल असेल. आता फलंदाजासाठी फ्री हिटची संधी असेल. धावा झाला स्कोर कार्ड वरती एकूण 23 धावा. लोअर फुल टॉस बॉल आणि या लोअर फुल टॉस बॉल वरती त्या ठिकाणी पाहूया क्षेत्ररक्षक तैनात होते. झेल देखील ड्रॉप केलाय. आता क्षेत्ररक्षक गोलंदाज म्हणताय तुम्ही झेल ड्रॉप केलाय, परंतु नो बॉल वरती विकेट नसते. असं चित्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकदा पाहायला मिळालं जेव्हा पाकिस्तानचा संघ इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळत होता. पाकिस्तानच्या संघाला देखील ठाऊक नव्हतं की नो बॉल वरती नॉट आउट असतो खेळाडू. अशा चुका इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाल्यात काही टीम कडून. एका बाजूला धावा बनल्यात एकूण 25 धावा, 25 रन. पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल नंतर 25 धावा दफलकर्जी झाल्यात आणि नंतरचा 12 बॉलचा खेळ अजूनही येणं शेष. आयवाय युनायटेडचे संघ मालक, मी आपल्याला विनंती करतो आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. आयवाय युनायटेडचे संघ मालक आपण जर इथे उपस्थित असाल किंवा त्यांचा प्रतिनिधी आपण इथे उपस्थित असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती जायचंय. त्याचबरोबर गीतांजली 11चे परशुराम सर यांना देखील विनंती करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती जायचंय. आणि ईदगा टायगरचे सरफराज यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती जायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या संघ मालकांनी संघ उपस्थित केले त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल क्रिकेट मधल्या सुरक्षित क्षेत्रामध्ये व्ही शेप मध्ये मारलेला बॉल. धावा त्या ठिकाणी पाहूया एकच झाली आहे. गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं निकेत आणि सकाळपासून अगदी या पहिल्या मॅच मध्ये वरचढ ठरताना हा संघ पाहायला मिळाला होता. जोगेश्वरी पॅन्थर्स तो आता देखील ते चित्र त्या टीमचं होताना बनताना पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र पॅड वरती ब्रश होणारा बॉल, तिथून मात्र एकच धाव आली आहे. एक एक दोन दोन धावा कदापिही तुम्हाला विजयाच्या दिशेने पोहोचवणार नाहीयेत, विजयाची हमी देणार नाहीयेत. विजयाची हमी द्यायची असेल तुम्हाला तर तुम्हाला तुमचा खेळही मोठा करावा लागेल. पहिल्या 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळेला पुन्हा एकदा सफल झाले. क्षेत्ररक्षक वेगाने येतात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल होल्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. एक एक दोन दोन संघाचं धावतं धावफलक हलकं ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. जोगेश्वरीची माऊली चे ओनर विकी शेट्टे सर यांना देखील विनंती करतो आणि आसिफ आपण कुठे असाल आपण देखील या मुख्य व्यासपीठा दिशेने. ते उंच आहेत आसिफ, आपण कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठा दिशेने यायचंय. जोगेश्वरी माऊलीचे संघ मालक विकी शेट्टे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जे संघ या स्पर्धेमध्ये दाखल केले त्याबद्दल आपल्या सगळ्या संघ मालकांचा आपण विशेष सन्मान करतोय आयोजकांच्या वतीने. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग विथ द कार्पेट ड्राईव्ह केलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय स्ट्राईक वरती
बॉल फेकी करेपर्यंत 2 धावा जलद गतीने कंप्लीट केल्या जातात. म्हणजेच तर काय अजूनपर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावा बनल्यात एकूण 32 धावा. या वेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल आर पार सीमा रेषा पार मिथिल धावा 6 येतोय तो सुंदर असा षटकार. शेवटच्या बॉल वरती काय फटका खेळला. अगदी सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी असणारा बॉल 38 धावा फलकरी झाल्यात. सहा बॉल आणि 34 धावा. शेवटचे उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 34 धावा या ठिकाणी करायच्या आहेत संघाला. शेवट संधी आणि निर्णायक षटक घेऊन इन ऍक्शन मध्ये अगदी आपण सकाळी ज्यांना पहिल्या 2 बॉल मध्ये जलद गतीने विकेट घेतल्या त्यांनी देखील संदीप पवार यांना आपण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान साठी मी विनंती करतो जॉली बॉईजचे सुनील सर आणि त्याचबरोबर साई श्रद्धा चॅलेंजरचे केतन वेदक यांना देखील विनंती असेल. संघ मालक साई श्रद्धा चॅलेंजर्सचे केतन वेदक सर आणि जॉली बॉईज संघाचे संघ मालक सुनील सर यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून संघ मालकांचा आपण विशेष सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये प्रतिनिधी आपण जॉली बॉईजचे प्रतिनिधी कोण असाल तर या. शिवम आपण कुठे असाल शिवम आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा अगदी या सेकंड इनिंग मध्ये देखील मॅच वरती मजबूत पकड बनवली आहे जोगेश्वरी पॅन्थर्स या संघाने. आज संदीप पवार काय गोलंदाजी करतायत प्रश्न पडला असेल. संदीप पवार खाऊन तरी आलेत काय. ज्या पद्धतीने नियंत्रित टप्प्यावरती अनियंत्रित मारा करतायत ना तोही पाहण्यासारखा राहिलाय. आपण अनेक वेळेला म्हणतो ना मनोरंजनामध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा असतो. या वेळेला पुन्हा एकदा कॅच साठी कॉल केला गेलाय. त्या ठिकाणी आहेत क्षेत्ररक्षक. इथून मात्र टिपताय झेल संपतोय तो फलंदाजाचा खेळ. इथून मात्र या खेळावरती बसत नाहीये या संघाचा ताळमेळ या फलंदाजाचा ताळमेळ आणि काय चाललाय त्यांचा खेळ. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत एलिस 11 आणि जोगेश्वरी बॉईज दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला होताना पाहायला देखील मिळेल. यावेळेला मात्र फटका चांगला सजवला आहे डावखुराच्या फलंदाजाने. ऑक्सिजन मास्टरचे संघ मालक अजित सर यांना देखील विनंती असेल आपण त्या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी जायचंय. संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. संघ मालकांचा आपण विशेष सन्मान करतोय या स्पर्धेच्या दरम्यान.
यावेळेला फटका मात्र परफेक्ट बॅटच्या रडारवरती बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. लेट आलाय, थेट आलाय, परंतु आलेल्या षटकाराला 6 धावा देखील मिळतात आणि सामना इथे संपतोय. या मॅच वरती मजबूत पकड बनवली आहे जोगेश्वरी चॅलेंजर्स या संघाने, जोगेश्वरी पॅन्थर्स या संघाने या ठिकाणी मॅच वरती मजबूत पकड बनवली आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आपण पाहणार आहोत. इसिकार शेख ठरला या मॅन ऑफ द मॅचचा हकदार. मी इसिकार शेख यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच येण्यासाठी मुख्य व्यासपीठावर जायचे आणि यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सुमित 11चे संघ मालक सुमित सर यांना देखील विनंती असेल. सुमित 11चे संघ मालक सुमित सर, आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती जायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपूर्ण संघ मालकांचा एक विशेष सन्मान घेतोय. या स्पर्धेतील विशेष सन्मान चिन्ह, मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेमध्ये आपला संघ आपलं नाव मोठं करण्यासाठी, आपण एकत्रितपणे केलेलं काम आपला गौरव करण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित देखील करतो. तर जाऊया यानंतर पुन्हा एकदा विनोदजी झा सर यांच्याकडे.